ओके, ठीक आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काल आपण क्वेश्चन नंबर 4 नंतर 6 घेतला होता, कारण की 5 थोडासा मोठा आहे म्हटलं होतो मी. मग ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 5 घ्या. क्वेश्चन नंबर 5. Question number 5. The probability that a bulb produced by a factory will fuse after 150 days of use is 0.05. Find the probability that out of 5 such bulbs, 5 such bulbs, number 1, none. Number 2, not more than 1. Number 3, more than 1. Number 4, at least 1. Will fuse after 150 days of use. ओके, हा आहे क्वेश्चन. 4 पॉइंट फाइंड करायचे आपल्याला. नॉट मोर दॅन 1, मोर दॅन 1 अँड ऍटलिस्ट 1. ओके, आता एक्झाम्पल सर्व समजून घ्या काय उद्योग आहे. सपोज तुमची एक बल्ब प्रोड्यूस करायची फॅक्टरी. समजायला काय अडचण आहे? 2 मिनिटं मला समजायला काय अडचण. तुमची एक बल्ब प्रोड्यूस करण्याची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये तुम्ही बल्ब प्रोड्यूस करता, पण त्या बल्बला सुद्धा एक क्वालिटी कंट्रोल नावाचं युनिट असतं प्रत्येक फॅक्टरीमध्ये, की जे त्या फॅक्टरीतनं जे प्रोडक्शन होतंय ते क्वालिटी चेक करते. मग या क्वालिटी कंट्रोल युनिट काय सांगते तुम्हाला, की आपल्या फॅक्टरीत तयार होणारा कोणताही बल्ब 150 दिवस वापरल्यानंतर 0.05 फ्यूज होतो. म्हणजे 0.05 फ्यूज होण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे 5% ऍक्च्युअली. 5% बल्ब फ्यूज होतात. म्हणजे 100 बल्ब जर आपण 150 दिवस यूज केले तर 100 मधले 5 बल्ब काय होतात 150 दिवसानंतर बंद पडतात. बरोबर आहे. हा त्याचा डिफेक्ट आहे ऍक्च्युअली. मग आपल्याला काय करायचंय तर आपण 5 बल्ब सॅम्पललाच निवडले. किती बल्ब निवडले सॅम्पलला? 5 बल्ब. आणि या 5 बल्बची आपला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची.
समजलं का प्रत्येकाला? ओके, मग सगळ्यात पहिले सोल्युशन we have to choose 5 bulbs. Therefore n is equals to 5. ओके, n is equals to 5 बरोबर आहे. 150 नाही ना, 150 नाही घ्यायचं. n is equals to 5. ओके, the probability of bulb will fuse after 150 days of use is 0.05. बरोबर आहे. याचा अर्थ ही व्हॅल्यू कोणाची आहे? P 0.05. हा आहे P. तुम्हाला डोक्यात ठेवायचं, जनरली तुम्हाला P आणि N हा एक्झाम्पल मध्ये दिला असतो, तर प्रॉपर रीड करता आला पाहिजे. काही वेळेस P हा डायरेक्ट दिला असतो, काही वेळेस P हा सॅम्पल स्पेस वरनं कॅल्क्युलेट करायचा असतो. ओके, अँड आता Q चा फॉर्म्युला काय? 1 - P which is equals to 1 - 0.05. किती होईल? 0.95. therefore Q ची व्हॅल्यू भेटली 0.95. सबट्रॅक्शन करून पहा वाटलं तर. ही भेटली व्हॅल्यू ऑफ Q. अडचण? अरे ओके, तिन्ही व्हॅल्यूज भेटल्या. therefore X is a Bernoulli variable or कोणते व्हेरिएबल असतात N आणि P ना, जो 5, 0.05. अडचण? ओके, therefore the PMF is काय येईल? PMF P of X is equals to X. काय फॉर्म्युला आहे? NCX P raised to X Q raised to N minus X, where X is equals to 0, 1, 2 up to N. ओके, सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या. P of X is equals to X which is equals to N ची व्हॅल्यू आहे 5. CX P ची व्हॅल्यू किती आहे? raised to X into Q ची व्हॅल्यू raised to 5 minus X. and where X ची रेंज द्यायची तुम्हाला. X ची रेंज काय? 0, 1, 2 असं कुठपर्यंत? N म्हणजे 5 पर्यंत. Okay, call this as equation number 1. Equation number 1. अडचण? ऑनलाईन करणारे अडचण? इक्वेशन 1 पर्यंत अडचण बोला. ओके, आता यातले 1 by 1 आपल्याला सॉल्व्ह करायला घ्यायचे. पहिला फर्स्ट काय? नन. मी तुम्हाला कालच ननचा मिनिंग सांगितला. नन म्हणजे काय? X is equals to 0. ओके, पहिला नन bulb will fuse
will fuse after 150 days of use. Therefore, x ची व्हॅल्यू किती रे? 0. एकच व्हॅल्यू आहे. डायरेक्ट इक्वेशन 1 मध्ये पुट करा. Therefore, equation 1 becomes, काय होईल इक्वेशन 1? P of 0 5C0 0.05 raised to 0 into 0.95 raised to 5 minus 0. ओके, मी तुम्हाला म्हटलं होतं की या चॅप्टरला तुम्हाला लॉग टेबल अलाउड आहे. आता मीच सांगतो, सत्य करा, अजिबात मॅथच्या पेपरला लॉग टेबल वापरू नये. कोणत्या वेळेने जरी तरी वापरू नका. लॉग टेबल अजिबात यूज नाही करायचं कॅल्क्युलेशनला. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायची आहे तुम्हाला. आता NC 0 हा 1 असतो डायरेक्टली, बरोबर आहे, पण तरी सुद्धा आपण तो लिहिणार आहे. बरोबर आहे. समथिंग रेस टू 0 1 इंटू 0.95 रेस टू 5. अडचण बोला बरं याच्यामध्ये. अरे अडचण. हा, आता 0 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं रे? 5 मायनस 0 म्हणजे किती? 5 फॅक्टोरियल. हा 5 फॅक्टोरियल केला, उरला किती? अजिबात सॉल्व्ह करू नका. संपला आन्सर. याचे कॅल्क्युलेशन करायचे नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही रिझनिंग देऊ शकता. सिन्स 0 फॅक्टोरियल इज 1, 0 फॅक्टोरियल तो 1 कॅन्सल केला, आणि हा 0 5 मायनस 0 म्हणजे 5 ना. 5 फॅक्टोरियल आपण 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाला, उरला फक्त 0.95 रेस टू 5. याचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. म्हणजे डोक्यात ठेवा, लॉग टेबलला चुकूनही मॅथ पेपरला हात लावायचा नाही. ओके, सेकंड घ्या बरं सॉल्व्ह करायला. ते खाली 2 मिनिटं सेंटेन्स मध्ये लिहा ना. खाली लिहिणार, therefore the probability of none of the bulb will fuse after 150 days of use. The probability of, सांगल्याप्रमाणे लिहा, the probability of none of the bulb will fuse after 150 days of use is किती? 0.95 raised to 5. ओके, सेकंड घ्या मग आता. नंबर 2, नॉट मोर दॅन 1. नॉट मोर दॅन 1 म्हणजे काय रे? 1 पेक्षा जास्त घ्यायचा नाही. मग आता x ची व्हॅल्यू काय काय चालू शकते? 0 चालू शकते, आणि बरोबर आहे 0 आणि 1 दोन व्हॅल्यूज भेटल्या. मी तुम्हाला x ची व्हॅल्यू जर जास्त भेटेल काय करायचा? यांच्या प्रोबॅबिलिटीची सम घ्यायची. Therefore p of x which is less than or equals to 1 which is equals to p of 0 plus p of 1. P of 0 plus P of 1. ओके, पहिला मुद्दा इथे 2 वेळाचा फॉर्म्युला यूज करायचा. डायरेक्ट इक्वेशन 1 म्हणता येणार नाही आपल्याला, आपण रिझनिंग मध्ये लिहिणार आहे. म्हणजे आपण P of 0 साठी तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला लिहायचा, नंतर वाटत तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू जरी पुट केली तरी चालते. ओके, सगळ्यात पहिले 5C0
0.05 raised to 0 into 0.95 raised to 5 minus 0 plus P of 1 हा फॉर्म्युला याच्यामध्ये एक सॉल्युशन टाकून द्या 5C1 into 0.05 raised to 1 into 0.95 raised to 5 minus 1. ओके, क्लिअर का? इकडे बाबर का? आता ही व्हॅल्यू आपण आताच वरती सॉल्व्ह केली, डबल सॉल्व्ह करायची गरज नाही. आता मी तुम्हाला क्लिअर कट सॉल्व्ह तोंड सुद्धा काढतो. 5C0 हे डोक्यात ठेवा, NC0 आणि NCN या दोघांची व्हॅल्यू असते 1, म्हणजे हा तर 1 झाला. समथिंग रेस टू 0 1 into 1 1, विषय संपला त्याचा. म्हणजे इथे उरला 0.95 रेस टू 5. हे आलं पहिल्या टर्मचा आन्सर, जे वरती आपण सॉल्व्ह केलेलं आहे, बरोबर आहे. ओके, प्लस आता लक्षात का 5C1 आणि 5C4 म्हणजे NC1 आणि NCN-1 त्या दोघांची व्हॅल्यू असते n. चेक करून पहा, हा 5 येणार आहे. पहा कसं आपण सॉल्व्ह करू वाटलं. परत तोंड पाहिला 5 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल इंटू 5 minus 1 ब्रॅकेट फॅक्टोरियल. अडचण काही? याला NCR चा फॉर्म्युला वापरला. तुम्हाला रिझ्यूम मध्ये तो फॉर्म्युला पुढे लिहायचा आहे. याला ब्रॅकेट देतो इंटू हा 0.05 raised to 1 इंटू 0.95 raised to 4. सिन्स इथे NCR चा फॉर्म्युला लिहायचा तुम्ही. आता हे कसे जाईल रे? प्लस हा जो 5 फॅक्टोरियल आहे, तुम्ही असे झालं का 5 into 4 फॅक्टोरियल अपॉन 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 into 4 फॅक्टोरियल इंटू 0.05. पॉवरला 1 लिहायची गरज नसते आणि इथे उरला 0.95 रेस टू 4. आता 4 फॅक्टोरियल कॅन्सल. इथे 2 टर्म आहे, ही पहिली टर्म आहे आणि ही दुसरी टर्म आहे, बरोबर आहे. तुम्हाला दोघांमध्ये काय कॉमन दिसतं? 0.95. इथे रेस टू 5 आहे, इथे रेस टू 4 आहे. मग जो मिनिमम आहे तो कॉमन घ्यायचा आहे तुम्हाला. मग इथं काय कॉमन घेता येईल मला? 0.95 रेस टू 4 कॉमन घेता येईल. पहिल्या टर्म मध्ये काय उरला? 0.95 प्लस दुसऱ्या टर्म मध्ये काय उरला? 5 into 0.05 म्हणजे किती डायरेक्टली चालेल ते दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल ते? 0.25. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मी करून टाकलं फक्त, बाकी काहीच नाही. आणि इथे 0.95 शिल्लक राहिला. दोघांची सम किती होईल रे? अरे आता ही सम किती होईल? 1.20 म्हणजे 1.2 म्हणजे हा आला 1.2 किंवा 20 जरी लिहिला तरी काय फरक पडत नाही. इंटू 0.95 रेस टू 4. झिरो 0.1 काही दलास वाचतील 1 into 2 into असं नाही आहे ते 1.2 into 0.95 रेस टू 4. कॅल्क्युलेशन करायचं नाही पुढे, फक्त डोक्यात ठेवा जो मिनिमम नंबर आहे ना तो कॉमन काढायचा, बाकी जास्त उद्योग करायचा नाही. नाही समजलं?
ओके, खाली वर्डिंग मध्ये आन्सर लिहा. therefore the probability of not more than one bulb will be fused after 150 days of use. If 1.2 into 0.95/4. ओके, प्रोबॅबिलिटीला विटनेस नसतं. ओके, अडचण बोला बरं. ओके, फोटो घ्यायचा आहे. 2 झाले, अजून 2 बाकी. घ्या पुन्हा तिथं. मोर दॅन 1. ओके, त्याचा अडचण वाटते काही? ऑनलाईन करणारे ऑनलाईन चालू आहे का? ओके, नेक्स्ट तिसरा घ्या आपला. मोर दॅन 1. Okay, third point, number 3, more than one bulb will fuse after 150 days of use. Okay, more than one म्हटलं म्हणजे आता 140 काय असतील रे? more than one म्हणजे 2 असेल, 3, 4, 5. कारण की मॅक्सिमम आपण 5 बल्बच येतो ना. अरे बरोबर, काहीचा मुद्दा मी इथे ठेवलं होतं. 1 ची रेंज 0 to 5 आहे ना. मोर दॅन 1 म्हणजे फक्त 0 आणि 1 घ्यायचा नाही. अडचण बोला बरं. म्हणजे इथे therefore PMF P of X which is greater than 1, more than 1 म्हणजे greater than 1 ना. हे काय कसं लिहिलं? which is equals to काय येईल रे? P of 2 plus P of 4 plus P of 5. आता मी तुम्हाला एकदा सांगितलंय की जर निम्म्यापेक्षा जास्त काउंटिंग यायला लागली तर काय करायचं? मायनस करायचं, काउंटिंग करायची नाही. मग इथे काय करायला लागेल पहा. इथे P of 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला, कोण नाही आलं. रेंज चेक करायची. 0, 1, 2, 3, 4, 5 बरोबर आहे. हा, 2 पासून सगळे पुढे आले, फक्त कोण नाही आलं? 0 आणि 1. तिथे ऍड आणि सबट्रॅक्ट करून द्या. म्हणजे हा असा होईल का पहा बरं. P of 0 plus P of 1 plus P of 2 plus P of 3 plus P of 4 plus P of 5. हे 2 मी प्लस केले. 2 प्लस केले तर मायनस पण करावं लागतील. मायनस P of 0 मायनस P of 1. अडचण बोला बरं. अरे अडचण, P of 0 आणि P of 1 मी प्लस केला आणि मायनस केलं. अडचण बोला. आता जे वरती आलंय ते काय पहा बरं. P of 0, P of 1, P of 2, P of 3, P of 4, P of 5. एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू आला का रे? एक्सच्या व्हॅल्यू कोणत्या आहे? 0 to 5 आहे ना. मग ह्या सगळी प्रॉबिलिटी, टोटल प्रॉबिलिटी आणि नेहमी डोक्यात ठेवायचं, सगळ्या प्रॉबिलिटी सम किती असते? 1.
मग एक्सच्या व्हॅल्यूचं 0 to 5 होता ना, मग या सगळ्या प्रॉबिलिटी झाल्या. आता 1 सम किती असणार 1, म्हणजे हा आला 1. या दोघांमधलं मी मायनस साईन कॉमन काढू शकतो का रे? मग मायनस साईन कॉमन काढलं, उरला का पी ऑफ प्लस पी ऑफ 1. पण पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 म्हणजे हाच ना, म्हणजे 1 मायनस पी ऑफ एक्स इज लेस दॅन और इक्वल टू 1. हाई पडलाय तो, बरोबर का? आणि याची व्हॅल्यू आपण फाइंड केली काय? याला वाटलं तर मग इक्वेशन नंबर 2 म्हणा, यूज करू राहिलो ना आपण. आणि ही व्हॅल्यू इथे पुट करून द्या. 1 मायनस 1.2 इंटू 0.95 रेस टू 4. काय सॉल्व केलं रे? अरे रताळ्यांनो, काय सॉल्व केलं म्हटलो तुम्हाला? ते बाळांनो म्हटलं का तुम्ही काहीच बोलत नाही. यापेक्षा रताळ्यांनोच म्हणायचं. त्याशिवाय तुम्ही इकडे वरती पाहती नाही. ते झरक्स मारायचं बंद करायचं, समजून घ्यायचं. ओके, अडचण काय बाळांनो त्यात? उद्योग समजलं काय केला की ऍक्च्युली तुम्हाला पी ऑफ 2, 3, 4, 5 या 4 यांची सम घेण्यापेक्षा 2 प्लस केले 2 मायनस केले, जे उरले होते प्लस केल्यामुळे सगळ्या प्रॉबिलिटी समचं 1 असते. या दोघांमधून मायनस साईन कॉमन काढलं आणि पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 इथे चेक करा. पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 तर तुम्ही म्हटलं पी ऑफ एक्स इज लेस दॅन और इक्वल टू 1. आणि याची व्हॅल्यू आपण फाइंड केली ती किती येईल ती टाकून दिली फक्त. आणि हे सॉल्व करायचं नाही, संपला विषय, एवढंच आन्सर. देअरफॉर वर्डिंग मध्ये आन्सर लिहायचंय. देअरफॉर वर्डिंग मध्ये आन्सर लिहिणार काय? Therefore, the probability of more than one bulb will fuse. Therefore, the probability of more than one bulb will fuse after 150 days of use. After 150 days of use is 1 minus 1.2 into 0.095 bracket raised to 4. Okay, next fourth काय आहे? at least one सर. ओके, at least one. at least one म्हणजे काय रे? कमीत कमी एक, शुद्ध मराठीत, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही एक्सची व्हॅल्यू, दॅट इज एक्सची व्हॅल्यू, तुमच्याकडे एक्सच्या व्हॅल्यूज कोणत्या आहेत आम्हाला पहिले लिहितो, नंतर क्लिअर करतो. एक्सच्या व्हॅल्यू आहे 0, 1, 2, 3, 4 आणि 5. यातली एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची? ऍटलिस्ट 1 म्हणजे कमीत कमी एक पेक्षा कमी घ्यायची नाही. मग 0 झालं का? गेला. 1, 2, 3, 4, 5 सगळे चालतील. कमीत कमी एक पेक्षा जास्त किती घेऊ शकतो आपण? ओके, मग देअरफॉर पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1. 1 आणि 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू घेतला सगळ्या, विच इज इक्वल टू काय येईन रे? P of 1 plus P of 2 plus P of 3 plus P of 4 plus P of 5. ओके बाळांनो, इथं कोण नाही आला रे? फक्त 0 प्लस मायनस करता येईल, मग घ्या प्लस मायनस करून, विच इज इक्वल टू, इथे फक्त 0 नाही आला, मग इथे मी P of 0 प्लस केला,
आणि पी ऑफ 0 मायनस केलं, अडचण. पण पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2 प्लस पी ऑफ 3 प्लस पी ऑफ 4 प्लस पी ऑफ 5 एसच्या सगळ्या व्हॅल्यू झाल्या आणि सगळ्यांची प्रोबॅबिलिटी सम किती असते नेहमी 1, म्हणजे तो 1 झाला. म्हणजे हा आला 1 मायनस पी ऑफ 0. आणि पहिल्या पॉइंट मध्ये आपण पी ऑफ 0 सुद्धा कॅल्क्युलेट केलेला आहे, तो आहे 0.95 बरोबर आहे. तो वापरता येईल, म्हणजे समोर आलेला आहे. किंवा एखादा म्हटला सर मी चौथ्या पॉईंट वर झालो, पहिला पॉईंट कॅल्क्युलेट केला तर विसरून गेलो, परतही कॅल्क्युलेट केलं तर काय फरक पडणार नाही. 1 मायनस NC0 म्हणजे 5C0 0.05 raised to 0 into 0.95 raised to 5 minus 0. क्लिअर कट आहे. NC0 ची व्हॅल्यू किती असते, नंतर समथिंग रेस टू 0 ची व्हॅल्यू किती असते 1 into 1 येतो, तो 1 राहिला तर संपलाय. इथे उरला काय, किंवा एखाद्याने त्याला जर रिक्वेस्ट काय देऊन ठेवलं असतं तेच वापरता आलं असतं डायरेक्टली. अडचण म्हणजे खाली आन्सर लिहा ना वर्डिंग मध्ये. मग therefore the probability of at least one of the bulb will fuse after 150 days of use. After 150 days of use is किती आली ती 1 minus 0.95 raised to 5. ओके, फोटो घ्यायचा आहे. ओके, एक्झाम्पल समजलं, पाऊण तास लागला एक्झाम्पलला. ओके, नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 6 झालाय, पुढे या क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 तुमच्या जवळचा क्वेश्चन आहे, खूप ओळखीतला क्वेश्चन आहे. तुम्ही जो उद्योग करता तो क्वेश्चन येतो. क्वेश्चन नंबर 7 लगेच काही काय फालतू गेस न करायला लागेल. क्वेश्चन नंबर 7 घ्या. Question number 7. On a multiple choice examination, with 3 possible answers, for each of the 5 questions, what is the probability
What is the probability that a candidate would get 4 or more correct answers? Just by guessing. समजलं का? तुमच्या जवळचं का म्हटलं? तुम्ही MCQ काय करतात? गेसच करतात ना, म्हणून म्हटलं जस्ट बाय गेस. MCQ गेस करायचं नाही बाळांनो, हे डोक्यात ठेवा. MCQ गेस केले, फ्युचर सुद्धा तुम्हाला गेसच करतं मग फक्त, कारण तुमचं पूर्ण फ्युचर MCQ वर डिपेंड आहे. तुम्ही इथून पुढे जेवढ्या काही एक्झाम देणार आहे रेग्युलर कॉलेजच्या सोडून जॉब साठीच्या, सगळ्या MCQ असणार आहे. भरपूर कंपन्या इंटर कॅम्पस घेण्यापूर्वी रिटर्न एक्झाम घेतात आणि त्या रिटर्न एक्झाम MCQ असतात. म्हणजे जॉब देण्यापूर्वी ते रिटर्न एक्झाम घेतात पहिले. त्यांना माहिती आहे तुम्ही काय डिग्री घेतली म्हणजे काय लई मोठं तीर मारलेलं नसतं. ते रिटर्न एक्झाम घेतात, त्यामध्ये जर क्वालिफाय तर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवतात. तिथे MCQ असतात. तिथे गेस केला म्हटल्यावर जॉब सुद्धा गेसच होऊ शकतो अंदाजे. ओके, मग ठीक आहे बाळांनो, क्वेश्चन समजून घ्या. काय तुम्ही एक एक्झाम देताय ज्या एक्झाम मध्ये 5 क्वेश्चन्स. क्वेश्चन 5 हा क्वेश्चन 1 आहे, याला 3 ऑप्शन्स आहे A, B, C. हा क्वेश्चन 2 आहे, याला 3 ऑप्शन आहे A, B. तिसरा क्वेश्चन A, B, C. चौथा क्वेश्चन, पाचवा क्वेश्चन. आणि तुम्हाला काय करायचंय, फक्त क्वेश्चन रीड करायचा जस्ट बाय गेसिंग गणपती बाप्पा मोरया. एक ऑप्शन निवडायचं, बरोबर आहे ना? ओके, सॉल्व करून पाहायचा नाही, जस्ट बाय गेसिंग. मग आता मला सांगा बाळांनो, 3 ऑप्शन आहे, बरोबर आहे? सिंगल मल्टिपल चॉईस हा ऍक्च्युअली. मग मला सांगा ह्या 3 पैकी तुमचा आन्सर बरोबर कुठे येऊ शकतो? तिघांपैकी कोणता एक ऑप्शन बरोबर असणार, बरोबर आहे? या 3 पैकी एक बरोबर असणार, या 3 पैकी एक बरोबर असणार, या 3 पैकी एक बरोबर असणार. म्हणजे तुमचा क्वेश्चन बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी किती? 1 आउट ऑफ एका क्वेश्चनला. अरे बरोबर का? एका क्वेश्चनला तुमचा आन्सर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1 आउट ऑफ 3, बरोबर आहे? म्हणजे 1/3 ही झाली सिंगल प्रोबॅबिलिटी, म्हणजे हा झाला P, बरोबर आहे? टोटल हा उद्योग तुम्हाला किती गेस करायचा आहे? किती मंत्र म्हणायचे? इथं गणपती बाप्पा मोरया, इथं मम्मीचं नाव, इथं पप्पांचं नाव, इथं आणखी कोण उरला देव एखादा स्टँडर्ड देव सध्या ट्रेंडिंगला असलेला फॉर्म चालेल देव कोणता आहे? साईबाबा इन्फॉर्म आहे सध्या. आणखीन कोणता? ओके, असे इन्फॉर्म 2-4 देव शोधायच्या, जाऊन द्यायचं. ओके, पण हा क्वेश्चन हा उद्योग तुम्ही किती वेळा केला? म्हणजे 5 टाइम्स. म्हणजे यांची व्हॅल्यू किती? N भेटला, P भेटला, Q तर काय ते 1 - P भेटणार आहे आणि प्रोबॅबिलिटी फाइंड करायला काय अडचण आहे? ओके, मग सोल्युशन घ्या. सोल्युशन, वी हॅव टू आन्सर we have to answer 5 questions. मान्य का प्रत्येकाला? Therefore we have to answer
5 questions. Therefore, n is equals to किती? अरे n is equals to किती? 5. n is equals to 5 भेटला. Okay. Now the probability of answer is correct in single MCQ is एका MCQ मध्ये तुमचा आन्सर बरोबर येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/3 is P is equals to 1/3. हा 1/3 कसा आला मी एक्सप्लेन केलेला आहे. 3 ऑप्शन आहे, 3 पैकी एक बरोबर आहे, म्हणजे 1 out of 3 बरोबर आहे. ओके, आता त्याच्यावरनं मला क्यू फाइंड करायचं. नाव क्यू ला फॉर्म्युला आहे 1 minus P. 1 minus 1/3 म्हणजे 3 minus 1 upon 3 म्हणजे आन्सर आलं 2/. क्यू ची व्हॅल्यू आली 2/3. अडचण. ओके, देअरफॉर अब तुम्हाला एक्स लिहायचा. एक्स इज द बर्नौली व्हेरिएबल और द बायनॉमियल 5, 1/3. n, p लिहितो आपण इथे. ओके, देअरफॉर द PMF is काय येईल PMF? Therefore, the PMF is formula लिहिना. P of x is equals to x, which is equals to NCX into P raised to into Q raised to, where x starts from 0, 1, 2 up to n. ओके, आता मग काय व्हॅल्यू पुट करून द्या. किती? 5cx 1/3 raised to x, 2/3 raised to 5 minus x, where x starts from 0, 1, 2, 3, 4 and 5. 5 व्हॅल्यू सगळ्या लिहिल्या. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. अच्छा, दोन्ही फोटो घेतले ना. ओके, नेक्स्ट. मग आता काय करायचंय? इक्वेशन 1 तर घेतला, आता एक्सच्या व्हॅल्यूज कोणत्या घ्यायच्या? वाचा क्वेश्चन. किती आन्सर बरोबर आले पाहिजे? 4 or more. 4 or more करेक्ट आन्सर. म्हणजे 4 आणि जास्त. मग 4 आणि जास्त म्हणजे कोण? 4 आणि 5. ओके, माहित लिहा. नाव सिंगल आहे, आपल्याला आन्सर अडचण नाही. अ कॅन्डिडेट would get 4 or more correct answer. That is x is equals to 4, 5. 4 आणि 4 पेक्षा मोठे. एक्सच्या व्हॅल्यू एवढंच आहे 4 आणि 5. बरोबर आहे. ओके, therefore P of x which is greater than or equals to 4. बरोबर ना. म्हणजे काय येईल? P of प्लस P of वापरा त्याला इक्वेशन नंबर 1 इथे.
सगळ्यात पहिलं इथं येईल 5C4 1/3 raised to 4 2/3 raised to 5 minus 4 plus 5C5 1/3 raised to 5 into 2/3 raised to 5 minus 5. करा बरं सॉल्व. आता 5C4 5 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 4 ब्रॅकेट फॅक्टोरियल. अडचण दुसरी टर्म 1/3 raised to 4 2/3 raised to 1 प्लस हा किती होईल 5C5 ऍक्च्युली 1 येणार आहे बरोबर आहे, पण तरी पण आपण तो लिहिणार आहे 5 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 5 ब्रॅकेट फॅक्टोरियल इंटू 1/3 raised to 5 इंटू 2/3 raised to 0. याच्या पुढे एनसीआरचा फॉर्म्युला असेल, कंपल्सरी एनसीआरचा फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके, आता हा जो आहे स्टार्टिंगचा हा 5 इंटू 4 फॅक्टोरियल लिहिला. अडचण 4 फॅक्टोरियल इंटू 5 मायनस 1 म्हणजे किती, सॉरी 5 मायनस 4 1 फॅक्टोरियल इंटू 1 raised to 4 अपॉन 3 raised to 4. हा जो पॉवर आहे तो दोघांना वाटून देईल. अडचण इंटू 2/3. अडचण काय वाटतंय प्लस 5 फॅक्टोरियल डायरेक्ट कॅन्सल करून टाकू. इथे उरला 1 अपॉन 0 फॅक्टोरियल इंटू हा 1 raised to 5 अपॉन हा 3 raised to 5 इंटू समथिंग raised to 0 1. आणि मला सांगा 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती, 0 फॅक्टोरियल किती 1. 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 आहे, तो 1 ला 1 कॅन्सल करून टाकला फक्त. इथे 4 फॅक्टोरियल कॅन्सल, 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 असतो, 1 raised to 4 म्हणजे 1 असतो, म्हणजे उरलेला टर्म फक्त मी लिहितो बाबर. न्यूमरेटरला काय उरला 5 इंटू 2 अपॉन 3 raised to 4 इंटू 3 3 raised to 5. अडचण बरोबर आहे. ओके, प्लस 1 अपॉन 3 raised to 5. अडचण बोला. दोघांना डिनॉमिनेटर सेम आहे, 3 raised to 5 कॉमन करता येईल, हे मल्टिप्लिकेशन पण करून टाकता येईल. किती होईल 10 plus 1 अपॉन 3 raised to 5. बरोबर आहे. मग 10 plus 1 किती झाला अपॉन 3 raised to 5. टू 11 अपॉन 243 ही आली प्रोबॅबिलिटी. कुठे घ्यायचं आहे
ओके, मग खाली आन्सर लिहा. Therefore, the probability that a candidate, खाली आन्सर लिहा वर्डिंग मध्ये. Therefore, the probability that a candidate would get 4 or more correct answers, 4 or more correct answers is 11/243. 11/243. अडचण बोला बरं. अडचण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 फोटो घेतला. ओके, याच्या अडचण बाळांनो स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आता आहे. क्वेश्चन नंबर 8, ज्याला ते पहिले क्वेश्चन समजलेत ना त्यांना हा काय उद्योग चाललाय ते कळतं. पण ज्यांनी सुरुवातीचे लेक्चर केले नाही ना ते फक्त मान आलं समजलं म्हणून. तुम्ही काय प्रत्येकाच्या घरी येऊन काय इन्व्हिटेशन कार्ड नाही देऊ शकत. तुम्ही लेक्चर करा. कृपया आमच्या इथे श्री हरी कृपेने लेक्चरचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असं काही करता येत नाही. क्वेश्चन नंबर 8, इफ हायर कंपल्सरी आणावा. ओके, क्वेश्चन नंबर 8 घ्या. मग फी म्हणजे हायर ना. अ person buys a lottery ticket in 50 lotteries. In each of which his chance of winning a prize is 1/100. Find the probability that he will win a prize. Number 1, at least one. Number 2, exactly once. Number 3, at least twice. ओके, काय उत्तर रे? एकदा क्वेश्चन रीड करा बरं. हा क्वेश्चन खूप सिंपल आहे. याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड सगळं लिहिलेलं आहे. फक्त मुद्दा हा आहे तर तुम्हाला ते वाचल्यानंतर समजलं पाहिजे. कारण की 2च व्हेरिएबल असायचे एन आणि पी, आणि मी सांगितलं दोन्ही क्वेश्चन मध्ये दिले असतात. ज्यांना त्यातनं एन आणि पी काढता आला त्यांना आन्सर समजलं काय उद्योग करायचं. ओके, काय करायचं का बरं? एक माणूस आहे. आता निष्कारण तुम्हाला पाहते बोलायचं करत नाही वाया घालत. बोर्ड क्लीन करता क्लीन सांगतोय. एक माणूस आहे ज्याने 50 लॉटरीचे तिकीट विकत घेतलेले. किती म्हणजे इज इक्वल टू किती झाला? 50.
त्यातल्या प्रत्येक लॉटरीचे त्याचे जिंकण्याचे चान्सेस किती आहे? 1/100 म्हणजे विनिंग चान्सेस ना. म्हणजे पी ची व्हॅल्यू किती झाली? 1/100. मग क्यू किती होईल? 99/100. भेटले का सगळे व्हेरिएबल? आणि मग 3 केस दिलाय सॉल्व्ह करायला. खाली घ्या सोल्युशन. अ पर्सन buys a lottery ticket in 50 lotteries. Therefore n किती रे? Therefore n is equal to 50. In each of which his chance of winning a prize is 1/100. Therefore P ची व्हॅल्यू किती आली? 1/100. मग therefore Q कसा फाइंड करणार? Q is equal to 1 minus P. 1 minus P ची व्हॅल्यू 1/100. 100 ने क्रॉस मल्टिप्लाय करणार. 100 minus 1. मग therefore मला Q भेटला 99/. एक स्टेप मी स्किप केली. ओके, तिन्ही भेटले. Therefore X is a Bernoulli variable over the binomial 50, 1/100. Okay, therefore the PNF is P of X is equal to X, which is equal to NCX P raised to X into Q raised to X n minus X, where X is equal to 0, 1, 2, 3 up to n. Therefore P of X is equal to X किती होईल? 50C P 1/100 raised to X into Q 99/100 50 minus X, where X ची रेंज किती? 0, 1, 2 असं कुठपर्यंत? आतापर्यंत एवढी मोठी रेंज आलीच नव्हती कधी. X ची एवढी मोठी रेंज आली होती का? आली ना. काही गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा होतात. फर्स्ट इक्वेशन अडचण. आता सॉल्व करायचं ऍटलिस्ट 1, कमीत कमी 1. म्हणजे X ची व्हॅल्यू काय घेणार? घ्या चला ऍटलिस्ट 1. म्हणजे कोणत्या व्हॅल्यू घ्यायचं X च्या? X ची व्हॅल्यू घ्यायची. दॅट इज X is equal to 1, 2, 3, 4 up to 50. आणि आता एवढ्या 50 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं सोपं आहे. तरी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. Therefore P of X which is greater than or equals to 1, at least 1 म्हणजे बरोबर आहे. म्हणजे कोण घ्यायचं इथे? P of 1, P of 2 plus ... plus P of 50.
मग सगळे आहे बरं का, एवढे लेणे डॉट टाकून दिले. ओके, इथे कोण आला रे फक्त 0 नाही आला, मग करा 0 प्लस मायनस. यात फक्त 0 नाही आला. तो P ऑफ 0 प्लस आणि मायनस केला. अडचण. आता मला सांगा बाळांनो, 0, 1, 2 अप टू 50 सगळे एकच्या वेळेला आला रे. त्या सगळ्यांच्या प्रॉबिलिटी सम किती असणार? ओके, अडचण बोला बरं. अरे मी फॉर्म्युला कसा बनतोय हे सांगतोय, समजतंय? डायस मध्ये डायरेक्ट हे दिलंय, हे दिल्लंच नाहीये. मग हेच कळत नाही तो 1 कधी घेतलाय, हे प्लस कधी घेतले, मायनस कधी घेतले. आता समजेल तुम्हाला तुझा उद्योग काय झाला. ओके, मग 1 मायनस याला वापरा इक्वेशन नंबर 1. 50C0 into 1/100 raised to 0 into 99/100 raised to 50 minus 0. हा, आता डायरेक्ट लिहितो. मला सांगा NC0 किती असणार? समथिंग रेस्ट टू 0. आणि हा झाला 99/100 रेस्ट टू 50. यांचं मल्टिप्लिकेशन नाहीये, पॉवर आहे. ओके, सिन्स इथे रिझनिंग मध्ये तुमच्याकडे रिझन असणार. NC0 इज 1. जगातल्या कोणत्याही n साठी NC0 हा किती असणार? 1 असणार. ओके, 1 into 1 into 1 संपला विषय. मला सांगा प्रोबॅबिलिटी किती झाली? 1 मायनस 99 आता चुकूनही 99/100 ला डिव्हिजन द्यायचा प्रयत्न करायचा. डायरेक्ट डिव्हिजन दिलं तर 0.99 होईल, चालेल. पण काही जणांच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स होतात 3, 2. हे कॉन्जुगेट नंबर आहे आणि जगातले कोणतेही 2 कॉन्जुगेट नंबर हे रिलेटिव्हली प्राईम असतात. त्या दोघांना कोणताही कॉमन डिवायझर, कोणत्याही जगातल्या कोणत्या 2 कॉन्जुगेटिव्ह नंबर त्यांना कॉमन डिवायझर नसतो. मग हे आलं बघा आन्सर. अडचण बोला. अरे अडचण, पुढचा नंबर 2. इथे आन्सर लिहा पर एकदा. Therefore, the probability that he will win a prize at least 1. The probability that he will win a prize at least 1 is 1 minus 99/100 bracket raised to 50. इथलं वाक्य घेतलंय बाळांनो. The probability that he will win a prize at least 1 is 1 minus 99/100 bracket raised to 50. अडचण. ओके, नेक्स्ट. एक्झॅक्टली 1. एक्झॅक्टली 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची? एकच व्हॅल्यू घ्यायची, बरोबर आहे. ओके, मग करा बरं सॉल्व. Therefore,
डायरेक्ट पी ऑफ 1 फाइंड करायचा आहे, म्हणजे त्यामध्ये फक्त एक्सची व्हॅल्यू 1 टाकायची. 50C1 ओके. हा सॉल्व करता तुम्ही, हा फॉर्म्युला वापरून सॉल्व करा बरं. मी डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे. NC1 हा नेहमी n असतो, म्हणजे 50C1 हा 50 येणार आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे. पॉवरला 1 लिहिला नाही तरी काय फरक पडत नाही. इंटू तुम्ही हा कॅल्क्युलेट करून पहा. जर डायरेक्टली जर असाल तर तुम्हाला तो फॉर्म्युला लिहायचा आहे रिझनिंग मध्ये. NC1 इज ऑलवेज यस. ओके. आता यांना मिक्स ना करत बसू. डायरेक्ट डिव्हिजन होईल ना, म्हणजे किती आन्सर आलं? 1/2 इंटू 99/100 मग परत वर्डिंग मध्ये आन्सर असतील काय? Therefore, the probability that he will win a prize exactly once is 1/2 into 99/100 bracket raised to 49. आता कुठेतरी असं वाटतं बा आपण 12th आलोय. माझ्या इतिहास पाहून त्या कॉमर्सला दाखवलं दिले काय कुठं काही करायला तर तुम्ही. ओके. अडचण 2 समजले? ओके. फोटो घ्या. तिसरा सोडवायला घ्या ना मग. ऍटलिस्ट चॉईस. अरे ऍटलिस्ट चॉईस सोडवायला घ्या. ओके. झालंय का तिकडचं तुसू? ओके. ऍटलिस्ट चॉईस तिसरा पार्ट सॉल्व करायचा आहे. आणि जर कोणा डोक्यात गैरसमज असतील की सरांनी आपल्या पहिले 4-5 एक्झाम्पल IMP सांगितलेले त्याचा पुढचे येऊ शकत नाही, गोड गैरसमज आहे असं काय नाहीये. कोणतं एक्झाम्पल येऊ शकतं. मी फक्त मला यावर्षी फक्त पॉसिबिलिटी सांगितलेली, पण ती पॉसिबिलिटी पण डोक्यात ठेवा. तुम्हाला याच्यावरचे मार्क्स आउट ऑफ पडले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला टोटल 12च्या 12 क्वेश्चन करायचे. हा हे कमी जास्त कोणी करायचे ज्यांना मार्क्स कमी जास्त पाहिजे, ज्याला कड्यावर पास वगैरे व्हायचं आहे त्यांसाठी ती आयडिया. तुमचे जे मित्र क्लास नाही लावत त्यासाठी ती आयडिया आहे, तुमच्यासाठी नाही. बरोबर का? ऍटलिस्ट चॉईस म्हणजे काय रे? 2, 3, 4, 5 असतात 50 पर्यंत. मग P(2) + P(3) असं असेल ना सगळं अप टू 50 पर्यंत. पण
यात 1 आणि 0 नव्हता, तो प्लस केला मायनस केला, काय फरक पडणार आहे? आता सगळ्याची सम किती होणार? ओके, ह्या दोघांमधनं मायनस साईन कॉमन काढलं तर चालेल का? मायनस साईन कॉमन काढून घेतलं म्हणजे सॉल्व्ह करायला आणखी सोपं जाईल. 1 मायनस, सर्वात पहिले पी ऑफ 0 साठी तो फॉर्म्युला वापरा. काय फॉर्म्युला आहे? 50C0 1/100 raised to 0 into 99/100 raised to 50 minus 0 plus P of 1 50C1 करा सिंप्लिफाय. 1 मायनस, पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेतो मी. मला सांगा 50C0 ची व्हॅल्यू किती रे? सॉल्व्ह करून पाहतो मी, ती 1 येईल. समथिंग रेस टू 0 50 minus 0 50 ना 0 मायनस केल्याने काय लय मोठा फरक पडणार? मोठा जाऊ द्या, काहीच फरक पडणार नाही. ओके, नेक्स्ट 50C1 ची व्हॅल्यू 50. सॉल्व्ह करा तुम्ही ती व्हॅल्यू. मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. आता कॉम्बिनेशन तुम्हाला जमता सॉल्व्ह करायला. इंटू हा 1/100. मी आता वरती ऑरडीएस दोन्ही व्हॅल्यू सॉल्व्ह करून दिलेल्या आहे. इथे रिझनिंग असणार. NC0 इज 1 अँड NC1 इज n. ओके, म्हणजे इथे आला प्लस अडचण बोलावर. ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, काय कॉमन? 99/100 रेस टू 50 इथं रेस टू 49 आहे. मग रेस टू 49 कॉमन घेता येईल. पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिला? इथे 50 पॉवर होत्या, 49 तर कॉमन निघाले, 1 पॉवर शिल्लक राहिली. प्लस इथं 49 पॉवर होता, कॉमन निघाला, फक्त 1/2 शिल्लक राहिला. आता ही सम कशी करणार? डिनॉमिनेटर सेम करा नाही तर क्रॉस मल्टिप्लाय करा. म्हणजे डिनॉमिनेटर सेम करतो. 50 ने जर या दोघांना मल्टिप्लाय केलं तर 2 into 50 किती होईल रे? 100. डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल. ओके, वरती होईल 50. ज्यांना अशा प्रकारे ऍडिशन समजत नाही ते क्रॉस मल्टिप्लाय करतील, परत 2 ने डिव्हिजन होणार आहे. 99 प्लस याला मी 50 ने मल्टिप्लाय केलंय, 1 into 50 50 अपॉन डिनॉमिनेटर कॉमन करून टाकला 100. डिनॉमिनेटर सेम करण्याकरता सेकंड नंबरच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांना 50 ने मल्टिप्लाय केलं फक्त. म्हणजे ओके, फायनल आन्सर P of x which is greater than or equals to 2 is 1 minus ही सम किती? मग ते आता पुढे लिहितो 149/100. ज्यांनी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असेल ना
त्यांचा तो विचार असेल 298 अपॉन 298 अपॉन 200 आणि 2 ने डिवाइड केला परत येते इंटू 99 आणि मग शेवटी वर्डिंग मध्ये आन्सर लिहायचं. Therefore, the probability that he will win a prize at least twice is the probability that he will win a prize at least twice is 1 minus 149 upon 100 into 99 upon 100 bracket raised to 49. एखाद्याला वाटलं का तो डिनॉमिनेटरचा 100 मिक्स करायचा आहे, तो मिक्स करता येतो बरं का, पण काही गरज नाहीये, राहू द्या असं. ओके अडचण, एक्झाम्पल समजलंय? ओके ठीक आहे, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. In a box of floppy disk, फोटो इकडच्या वाटत. In a box of floppy disk, क्वेश्चन नंबर 9 घ्यायचा आहे. Question number 9. In a box of floppy disk, it is known that it is known that 95% will work. A sample of three of the disk is selected at random. Find the probability that number 1 none, number 2 1, number 3 2, number 4 3 of the sample will work. ओके 4 सॉल्व करायचे या. ओके इकडे बारे मला सांगा तुम्हाला किती फ्लॉपी ऍज अ सॅम्पल म्हणून चूज करायचं आहे?
वाचा ना क्वेश्चन मध्ये 3 म्हणजे n इज इक्वल किती झाला, किती फ्लॉपी वर्क करतात 95% म्हणजे P झाला 95% म्हणजे 0.95, Q भेटला 0.05 बरोबर आहे. पीएमएफ जाईल डायरेक्ट. राहिला प्रश्न पहिल्यामध्ये नन म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची, दुसऱ्यामध्ये 1, सिंगल सॉल्व करायचे आहे बघ, त्याला काहीच उद्योग करायचा नाही. संपलं एक्झाम्पल. करा बरं सॉल्व. ओके सोल्युशन. Here we have to select a sample of 3 floppies therefore n is equal to 3. Therefore n is equal to 3. 95% of which works. Therefore P is equal to 95%. P is equal to 95%. That is 95 upon. Therefore P किती भेटला 0.95. Therefore हा याला दुसरा पर्याय बरं का 0.95 नसतं लिहायचं तर 19/20 लिहित 19/20 5 डिवाइड केल्यावर. पण हे असंच बरं आहे कारण ते पण सॉल्व्ह होऊ शकत नाही. तुम्हाला 20चे पॉवर माहित नाहीये कशाला मग निष्कारण गणमन करता. असंच बरं वाटतं ना ते. अडचण. Therefore x is a Bernoulli variable or binomial 3, 0.95. Okay, therefore the PMF is therefore
क्वेश्चन नंबर 1. आणि ते 1 by 1 3 पार्ट घ्या. आणि एकही पॉवर तुम्हाला माहित नाही, फक्त व्हॅल्यू टाकायचं आहे आणि कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचं, बाकीचा उद्योग करायचा नाही. जर एखाद्याला पॉइंट मध्ये सॉल्व्ह नसेल करायचं, त्यांनी 19/20 घ्यायचा आणि इथे 1 by 5 1/20 घ्यायचं. तरी देखील बाळांनो आन्सर सेम येतं. फक्त एवढं होईल की ते रॅशनल येईल हे डेसिमल मध्ये. 1 by 1 पहिल्या व्हॅल्यू साठी नन म्हणजे एक 0 असेल, दुसऱ्यासाठी x = 1. आणि हे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. इथं सॉल्व्ह करायचं, दाखवायचं आणि मग जायचं. पहिली व्हॅल्यू काय येईल रे? 0.05 पहिली व्हॅल्यू P of 0. दुसरी व्हॅल्यू into 0.95 into 0.05 ब्रॅकेट स्क्वेअर. तुम्ही यांचं मल्टिप्लिकेशन जरी करून घेतलं तरी काय फरक पडणार नाही. यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन होऊ शकतं ना? किती बोलते? 5 into 3 2.3. into ओके. पुढचा P of 2 तो येणार आहे 3 into 0.95 ब्रॅकेट स्क्वेअर into 0.05. करून पहा कॅल्क्युलेशन. तोंडी आन्सर आहे म्हणून तुम्हाला दिलं सॉल्व्ह करायला. टफ असतं तर मी सॉल्व्ह करून देतो. यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल ते? 0.15 into 0.95 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आला P of 2 आणि P of 3 तो येईल 0.95 ब्रॅकेट रेस्ट. ओके. हे व्यवस्थित सॉल्व्ह कराल तुम्ही. आन्सर दिलेले फक्त व्हेरीफाय करून घ्या. हे डेसिमल मध्ये घेतले तुम्ही. डायजेस्ट मध्ये 1/, म्हणजे 19/20 1/20. पण हेच आन्सर आहे. त्यांनी काय केलं, अपर मध्ये घेतलं म्हणजे ते रेशो मध्ये आले. काय फरक पडत
नाही, दोन्ही याला आउट ऑफ मार्क्स भेटतात. आता लक्षात घ्या, फक्त 3 क्वेश्चन राहिले. हा क्वेश्चन नंबर 9 झाला. 10 सिंगल आहे, म्हणजे 1 2 3 नाही. 11 डायरेक्ट सिंगल आहे. आणि नंतर मात्र बाळांनो क्वेश्चन नंबर 12चं एक एक्झाम्पल IMP. या 11 पैकी एक आणि 12 मधलं एक एक्झाम्पल एक्झामला येतं. मग उद्याचे लास्ट 3 क्वेश्चन, उद्या टायमिंग सकाळी घेऊन टाकू 6 ते 7, कारण की 1 तास आपला सफिशियंट आहे उद्या 3 लेक्चर 3 एक्झाम्पल संपून टाकायला. मग उद्या 6 ते 7 ला लेक्चर होईल. उद्या हा चॅप्टर संपल, म्हणजे मग तुम्ही परवा दिवशी जो तुमचा पेपर आहे त्या स्टडीला तुम्ही मोकळे होऊन जाता. ओके.